नमस्कार मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद BA द्वितीय वर्ष अभ्यासपत्रिका 7वी आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास इसवी सन 1800 ते 1920 या अभ्यासपत्रिकेचा विचार आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये केशवसूत आणि समकालीन कवी हा जो मुद्दा आहे, तर त्या मुद्द्यामधील केशवसूतांच्या कवितेचा विचार या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। मित्रांनो, केशवसूतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हणतात। त्याचं कारण आहे की 1818च्या पूर्वीची जी कविता आहे तर ती पारंपरिक कविता होती। 1800 ते 1874 या कालखंडात जी कविता आहे तर ती संक्रमण काळातली आणि मोठ्या प्रमाणामध्ये या काळात भाषांतरित कविता लिहिली गेली आणि 1874 पासून मराठी कवितेमध्ये केशवसूताचा उदय झाला। केशवसूताने सर्वांगाने मराठी कवितेला आधुनिक बनवण्याचा प्रयत्न केला। निसर्ग कविता असेल, प्रेम कविता असेल, सुनीत रचना असेल, हे नवीन कवितेचे प्रकार मराठी कवितेमध्ये आणून मराठी कवितेचं दालन समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं। केशवसूतांची जी सामाजिक कविता आहे त्या कवितेमध्ये जे आधुनिक काळाचे मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, बुद्धिप्रामाण्यवाद आणि मानवतावाद, तर ही मूल्य, सर्व मूल्य केशवसूतांच्या कवितेमध्ये आली। आशयाच्या दृष्टिकोनातून आणि रचनेच्या दृष्टिकोनातून, दोन्ही दृष्टिकोनातून मराठी कवितेला आधुनिक रूप देण्याचं काम आणि मराठी कवितेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केशवसूतांनी केलं। म्हणून केशवसूतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असे म्हणतात। हे जे केशवसूत आहेत तर त्यांचं केशवसूत हे टोपण नाव आहे। केशव हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे आणि सूत म्हणजे मुलगा, केशवचा मुलगा म्हणजे केशवसूत, अशा टोपण नावानं ते लिखाण करतात। त्यांचं नाव कृष्णाजी केशव दामले असं आहे आणि मराठी कवितेमध्ये कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत यांचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे। कारण केशवसूत कालखंड म्हणून हा कालखंड 1874 ते 1920 हा कालखंड ओळखला जातो। केशवसूतांचा फार मोठा प्रभाव समकालीन कवितेवर आणि कवीवर राहिलेला आहे आणि त्यामुळं केशवसूतांचा विचार या ठिकाणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मध्ययुगामध्ये जी भक्तिपर कविता होती, शृंगारिक कविता होती, पंडिती वळणाची कविता होती, म्हणजे संतांचं साहित्य हे भक्तिपर साहित्य होतं। पंडितांनी पंडिती वळणाची संस्कृत प्रचूर अशी कविता लिहिली होती। शाहिरांनी शृंगार रसपर लावण्या लिहिल्या, वीर रस असलेला पोवाडा लिहिला आणि या मध्ययुगातल्या कवितेला फाटा देत त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची आधुनिक विचाराने युक्त अशी इंग्रजी कवितेच्या प्रभावातून निर्माण झालेली कविता केशवसूतांनी लिहिली आणि या केशवसूतांच्या जवळपास 132 कविता त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लिहिल्या। या 132 कवितेचा केशवसूतांची कविता नावाचा एकत्रित संग्रह मराठीमध्ये उपलब्ध आहे। या 132 ज्या कविता आहेत तर त्या कवितेचा थोडक्यामध्ये त्यामधल्या महत्त्वपूर्ण कवितेचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, केशवसूत यांनी मराठीमध्ये नवीन कवितेचे प्रकार आणले। आजपर्यंतची मराठी कविता जर 1874 पर्यंतची पाहिली तर मराठी कवितेमध्ये निसर्ग कविता फारशी आढळत नाही। भाषांतरित कविता 1800 ते 1874 या काळामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लिहिली गेलेली आहे। प्रेम कविता स्वतंत्रपणे मराठी कवितेमध्ये आलेली नव्हती। सुनीत जो इंग्रजीमध्ये सॉनेट नावाचा कवितेचा प्रकार आहे, जी 14 ओळीची कविता, ज्याचं पहिला भाग हा 8 ओळीचा एक कडवं असतं आणि 6 ओळीचं दुसरं कडवं असतं आणि एक संघ अशी 14 ओळीची कविता असते सॉनेट नावाची इंग्रजीत, ज्याला मराठीमध्ये सुनीत असं म्हटलं जातं। तर ती केशवसूतांनी मराठीमध्ये म्हणजे सुनीत असेल, प्रेम कविता असेल, निसर्ग कविता असेल, हे या कविता फार मराठीमध्ये किंवा मराठी कवितेच्या दालनामध्ये नव्हत्या। नव्यानं
केशवसुतांनी या कविता लिहून मराठी कवितेचं दालन समृद्ध केलेलं. तर आपण काही कवितेच्या प्रकारानुसार केशवसुतांच्या कवितेचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला केशवसुतांची भाषांतरित व रूपांतरित कविता याचा विचार आपण करूया. ज्या पद्धतीने केशवसुतांनी निसर्ग कविता लिहिल्या, सुनीत रचना लिहिली, सामाजिक कविता लिहिल्या, सामाजिक कवितेमध्ये केशवसुतांना मोठ्या प्रमाणात सामाजिक कवितेमुळं ओळखलं जातं, तशीच त्यांनी रूपांतरित आणि भाषांतरित कविता सुद्धा लिहिली. संस्कृत मधला काही भाग रूपांतरित करून काही कविता त्यांनी लिहिल्या, तर काही इंग्रजी कवितेची भाषांतर त्यांची प्रसिद्ध आहेत. संस्कृतमध्ये रघुवंश नावाचं जे काव्य आहे याच्यामधल्या 7व्या सर्गातील 5 ते 12 श्लोकावर त्यांनी खिडकीकडे मौज पहावयास नावाची भाषांतरित कविता भाषांतर करून कविता लिहिली. किरातार्जुन नावाचं संस्कृत मधलं जे काव्य आहे त्याच्या 26 श्लोकावर किरातार्जुनीय सर्ग 1 या नावाची केशवसुतांची कविता आहे. म्हणजे संस्कृत मधल्या या 2 कवितेची भाषांतरे मराठीमध्ये त्यांनी केलेली आहेत. इंग्रजीचा विचार करता ड्रमंड नावाचा जो कवी इंग्रजी मधला आहे, तर त्याच्या डोथ दॅन द वर्ल्ड नावाची जी कविता होती, तर तिचं भाषांतर जायाचे जग का असेच या नावानं केशवसुतांनी केलेलं आहे. ड्रमंडचीच लेसन ऑफ द नेचर नावाची कविता आहे, त्या कवितेचं सुद्धा ईश्वराचा ग्रंथ नावाचं भाषांतर केशवसुतांनी केलेलं आहे. एलिझाबेथ ब्राउनिंग नावाच्या इंग्रजी कवयित्रीची वर्क नावाची जी कविता आहे त्या कवितेचं सुद्धा मराठीमध्ये भाषांतर जगामध्ये या तुला कशाला परमेशे धाडिले, म्हणजे कर्मसिद्धांत मांडण्याचं काम या कवितेमधून त्यांनी केलेलं आहे. शेक्सपियरच्या काही कविता इंग्रजीमध्ये आहेत, जसं ब्लाइंड लव नावाची जी शेक्सपियरची कविता आहे, तर तिचं कामांधत्व नावाची कविता भाषांतरित करून केशवसुतांनी मराठीमध्ये लिहिली. शेक्सपियरचीच पोस्टमार्टम नावाची जी कविता आहे तिचं मरणानंतर नावाची कविता भाषांतरित करून केशवसुतांनी लिहिली. गटे नावाचा कवी आहे ज्याची अ लिटिल रोज ऑन द हीथ नावाची जी कविता आहे, तर त्याची गुलाबाची कळी नावाचं भाषांतर केशवसुतांनी केलेलं आहे. म्हणजे इंग्रजी कवी असतील, इंग्रजी भाषेमध्ये लेखन करणारे, तर त्यांच्या कवितेचं मराठीमध्ये भाषांतर आणि संस्कृत मधल्या काही कवितेचं 2 कवितेचं मराठीमधलं गाजलेलं भाषांतर केशवसुतांचं आहे. आणि या कविता फार परिचयाच्या आपल्या नसल्या तरी सुद्धा त्यांच्या ज्या भाषांतरित कविता आहेत त्याच्यामध्ये घड्याळ असेल, 2 बाजी असेल, घुबड असेल, सतारीचे बोल असेल, ह्या सुद्धा त्यांच्या भाषांतरित कविता आहेत. आणि या कविता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी डोक्यावर घेतलेल्या किंवा गाजलेल्या कविता म्हणून आपल्याला या कवितांकडं बघता येऊ शकतं. तर एकंदरीत काय, तर केशवसुतांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःच्या भाषांतरित कविता लिहिली आणि इंग्रजी आणि संस्कृत मधल्या कविता त्यांनी मराठीमध्ये भाषांतरित करून लिहिल्या. हा एक त्यांचा काव्यलेखनाचा भाग. दुसरा भाग आहे त्यांच्या कवी आणि काव्यविषयक कविता. केशवसुतांनी कवीविषयी आपल्या जो विचार आहे तो कविताच्या माध्यमातून प्रगट केलेला आहे. त्याचबरोबर कवितेविषयी सुद्धा ते आपल्या कवितामधून विचार प्रगट करतात. आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके देवाचे, अशा पद्धतीनं कवीविषयीचा अभिमान किंवा कवी किती श्रेष्ठ असतो याचा अभिमान त्यांनी आपल्या कवितेमधून व्यक्त केलेला आहे. कवीच्या पदस्पर्शाने धुळीचे सुद्धा सोने होते. कवी हा अतिशय प्रतिभावान असतो, तो अतिशय महत्त्वाचा व्यक्ती असतो या जगामध्ये. कवी अतिशय वेगळा, ज्याच्या कृतीतून अमृत पाझरत असते, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्यांच्या कवितेमधून मांडलेली आहे. कवी आणि काव्यविषयक कवितेमधून कवी हा अतिशय श्रेष्ठ असतो आणि त्याची कविता तितकीच श्रेष्ठ असते. त्याला मिळालेली प्रतिभा नावाची शक्ती, यामुळे तो काव्य लेखन करत असतो. याबद्दल ते म्हणतात की पद्यपंक्तीची तरफा मुच्या करी विधीने दिली असे, टेकुनी ती जनता शीर्षावर जग उलथुनिया देऊ कसे. म्हणजे आमच्याकडं कविता लिहिण्याची शक्ती या विधात्यानं दिलेली आहे, विधीनं दिलेली आहे, निसर्गानं दिलेली आहे, आमच्या निर्मात्यानं दिलेली आहे. स्फूर्ती नावाच्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की ही जी कविता लेखनाची स्फूर्ती आम्हाला मिळते, तर ती आम्हाला विधात्यानं दिलेल्या पद्यपंक्ती लिहिण्याची जी आम्हाला
तरफ दिलेली आहे, ताकद दिलेली आहे त्याच्यामुळे, आणि या ताकदीवर आम्ही जग सुद्धा उलथून टाकू शकतो, ही ताकद आमच्या कवितेमध्ये आहे. तर स्फूर्ती कविता आणि कवी नावाची एक कविता, त्याच्यामध्ये ते कवी आणि कविता कशी असते दोघांचा संबंध सांगण्याचा प्रयत्न करतात. ते असं म्हणतात की कविता आणि कवी यांचा संबंध प्रियकर प्रियसी सारखा असतो, युवा जसा युवतीस मोहे तसा कवी कवितेस पाहे, असं ते म्हणतात. की जसा एखादा युवक युवतीकडे बघतो प्रेमाने, त्या पद्धतीनं कवी सुद्धा कवितेकडे आपल्या बघतो. म्हणजे कविता ही कवीची प्रियसी असते, त्याची सहचारिणी असते. तर या अर्थानं कवी आणि कवितेचा अनन्य असा संबंध केशवसूत आपल्या कवितेमधून सांगतात. मग स्फूर्ती असेल, कवितेविषयी असेल, कविता आणि कवी असेल, तर या त्यांच्या कविविषयक आणि कविताविषयक भूमिका मांडणाऱ्या गाजलेल्या कविता आहेत. याही आपण केशवसूतांच्या कविता लक्षात ठेवल्या पाहिजे. या कविता कवी आणि काव्यविषयक कवितेनंतर केशवसूतांनी अजून एक कवितेचा प्रकार लिहिला, तो म्हणजे प्रेम कविता किंवा प्रेमविषयक कविता. मराठीमध्ये यापूर्वी स्वतंत्र अशी प्रेमविषयक कविता किंवा प्रेम कविता लिहिली नव्हती, पण केशवसूतांना नव्यानं ती सुरुवात केलेली आहे. इंग्रजी कवितेच्या प्रभावातून केशवसूतांनी हा नवीन काव्य प्रकार मराठीमध्ये आणला. प्रीती, समृद्धी आणि प्रीती, कर्तव्य आणि प्रीती, प्रीतीची भाषा, मयुरासन आणि ताजमहल यासारख्या कविता लिहून त्यांनी प्रेमाचं तत्वज्ञान कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 कथा काव्य सुद्धा त्यांनी प्रेमावरची लिहिलेली आहेत. एक आहे कचाप्रत देवयानी आणि दुसरे आहे राजा शंतनू, जो महाभारतामध्ये राजा शंतनू होऊन गेला, जो कौरव आणि पांडवांचा पूर्वज आहे. राजा प्रतिपाचा मुलगा शंतनू, ज्याचं गंगेसोबत लग्न झालं, आणि त्या दोघांचा मुलगा म्हणजे भीष्माचार्य, ज्यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतली होती. तर तो शंतनू आणि त्याची दुसरी बायको जी सत्यवती, तर यांच्या प्रेमाची कहाणी ही या कथा काव्यामधून केशवसूतांनी गायलेली आहे. कच आणि देवयानी यांची सुद्धा प्रेम कहाणी गायलेली आहे. एकूण त्यांचे हे 2 प्रेमविषयक कथागीता आहेत. त्याचबरोबर प्रियेचे ध्यान, जरी तू ह्या इथे असतीस, अप्पर कविता दैवत यासारख्या कविता सुद्धा त्यांनी प्रेमविषयक लिहिलेल्या आहेत. पण त्यांची जी प्रेम आहे तर ते तरुण तरुणीचं फक्त प्रेम नाही, तर या ठिकाणी निसर्गानं जे दिलेलं प्रेम आहे, निसर्ग प्रेम ज्याला म्हणतो, नैसर्गिक रीतीनं जे असलेलं प्रेम आहे, तर त्याची भावना त्यांनी प्रेम कवितेमधून मांडलेली आहे. प्रीती किती समृद्ध असते, प्रेम किती उच्च पातळीवर असतं, आणि प्रेम हे कसं जगामध्ये महत्त्वाचं आहे हे सांगितलेलं आहे. या स्त्रीविषयक प्रेमाबरोबरच त्यांनी कुटुंब आणि मित्र प्रेमावर सुद्धा काही कविता लिहिलेल्या आहेत. बघा, त्याची एक कविता आहे, मी घराकडील गोष्टी मी वदता, म्हणजे गावाकडल्या गोष्टी, घराकडल्या कुटुंबातल्या गोष्टी सांगतायत आणि त्या किती महत्त्वाच्या आहेत. तर कुटुंब प्रेमावर ही कविता आहे. आईकरिता शोक नावाची एक कविता त्यांची प्रसिद्ध आहे, जी आईवर त्यांनी लिहिलेली आहे. गावी गेलेल्या मित्राची खोरी लागलेली पाहून नावाची एक मित्र प्रेमावरची कविता सुद्धा केशवसूतांनी लिहिलेली आहे. म्हणजे एकंदरीत काय तर प्रीती, स्त्रीविषयक प्रीती असलेल्या कविता असतील, मित्रविषयक प्रीती असलेल्या कविता असतील, कुटुंबविषयक प्रेम असलेल्या कविता असतील, आईवरचं प्रेम असलेल्या कविता आणि काही कथागीते, असा हा केशवसूतांचा कवितेचा प्रेम कवितेचा प्रपंच. तर या माध्यमातून केशवसूतांनी प्रेमावर भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही केशवसूतांची प्रेम कविता. प्रेम कवितेबरोबरच केशवसूतांनी काही निसर्ग कविता लिहिली. हाही कवितेचा प्रकार मराठीमध्ये नवीन केशवसूतांनी आणला. निसर्ग कविता यापूर्वी थोडीफार लिहिली जात होती, पण तिचं स्वरूप हे खूप कमी प्रमाणात आणि बोटावर मोजण्या इतकीच निसर्ग कविता लिहिली जायची. केशवसूतांनी स्वतंत्र निसर्ग कविता काही लिहिल्या. वर्ड्सवर्थ सारखा जो इंग्रजी कवी आहे, तर त्यांचा प्रभाव केशवसूतांच्या निसर्ग कवितेवर दिसतो. निसर्ग कविता वर्ड्सवर्थच्या केशवसूतांनी वाचल्या आणि त्यांनी निसर्ग कविता लिहिल्या. खरं सौंदर्य, खरं काव्य, खरं सामर्थ्य जे आहे तर ते निसर्गामध्ये आहे, अशी केशवसूताची भूमिका होती. म्हणून पुष्पाप्रत असेल, भृंग असेल, या त्यांच्या गाजलेल्या कविता. पुष्पाप्रत कवितेमध्ये ते म्हणतात पुष्पाला उद्देशून की पुष्पामध्ये प्रगट होय न जे जराही, असे सृष्टीत एकही रहस्य नाही. म्हणजे फुलामध्ये इतकी रहस्य दडलेली आहेत
की असं जगामध्ये कुठलंच रहस्य नाही जे फुलामध्ये दडलेलं नाही, म्हणजे फुल किती ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। भृंग नावाच्या कवितेमध्ये ते असं म्हणतात, भृंगा आणि तुझे गान सृष्टीचे गमते कवन गा तू गा, म्हणजे भुंगा जो या ठिकाणी फिरतो या फुलाहून त्या फुलावर, तर तो गात फिरत आहे आणि तो सृष्टीचंच गाणं म्हणत आहे असं केशवसुतांना वाटतं आणि ते म्हणतात तू गा, कारण तू सृष्टीचं गाणं गात आहेस असं मोठेपण भुंग्याचं सांगतात। एका कवितेमध्ये ते म्हणतात बघा, म्हणून कथिती निशंक मी तुम्हा ते असे सुंदरता आढळ जरी कोठे, जर करीती सृष्टीत मात्र वास पहा मोहिल सर्वता ती तुम्हास, म्हणजे सृष्टीमध्ये सुंदरता जी आहे तेवढी सुंदरता इतरत्र कुठंच नाही, ती सृष्टीतच वास करत असते आणि म्हणून तुम्हाला मोहण्याचं काम सृष्टी करत असते, सृष्टीतलं सौंदर्य करत असतं। तर या निसर्गामध्ये सौंदर्य आहे आणि सौंदर्य माणसाला मोहित करण्याचं काम करतं, अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या निसर्गविषयक कवितेमधून, म्हणजे सृष्टीमध्ये सामर्थ्य असतं, सृष्टीमध्ये सौंदर्य असतं, निसर्ग हा सुंदर असतो, अशा प्रकारची भावना पुष्पाप्रत भृंग नावाच्या कवितेमधून त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि आणखी एक त्यांचा नवीन काव्य प्रकार जो त्यांनी मराठीमध्ये आणला ती म्हणजे सुनीत रचना। मी सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितलं की सुनीत हा इंग्रजीमधून, जे इंग्रजीमध्ये सॉनेट आहे तर त्याच्यातून मराठीत आला। इंग्रजीमध्ये सॉनेट नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये 14 ओळीची कविता ती असते, 8 ओळीचं पहिलं कडवं आणि दुसरं कडवं, 6 ओळीचं, अशी एकूण 14 ओळीची ती कविता असते। केशवसुतांनी मराठीमध्ये सॉनेटचं सुनीत करून नव्यानं कविता आणली, म्हणजे मराठीमध्ये सुनीत रचना कोणी आणली असा मागच्या एका परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर त्याचं उत्तर आहे केशवसुतांनी पहिल्यांदा मराठीमध्ये सुनीत रचना आणली, पण मराठीमध्ये आणताना त्यांनी सुनीताच्या ओळीमध्ये बदल केलेले आहेत। इंग्रजी सॉनेटची रचना जशी 14 ओळीची तशी केशवसुताची कविता 14 ओळीचीच आहे असं नाही, केशवसुताची कविता 20 ओळीचे 22 ओळीची सुनीत रचना केशवसुतांनी केलेली आहे। शब्दांनो मागुते या, मयुरासन आणि ताजमहल, प्रतिभा ही त्यांची अत्यंत गाजलेली सुनीते आहेत। तर हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवलं पाहिजे। आणि आता महत्त्वाचा भाग जो केशवसुतांच्या कवितेचा आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे, ती म्हणजे केशवसुतांची सामाजिक कविता। कारण केशवसुतांना जे आपण ओळखतो तोच त्यांच्या सामाजिक कवितेमुळं। केशवसुतांनी सामाजिक कविता लिहून मराठी कवितेला खऱ्या अर्थानं आधुनिक कविता बनवलं, आधुनिक वळण दिलं। सामाजिक प्रश्न अत्यंत स्फूर्तिदायक रीतीनं, अत्यंत आवेशानं मांडण्याचं काम केशवसुतांनी आपल्या कवितेमधून केलेलं आहे। केशवसुतांची मुळात मनोवृत्तीच अतिशय रुग्ण आणि उत्कट असल्यामुळं, कारण त्यांना राग खूप लवकर यायचा। एक प्रसंग असा आहे की त्यांना फोटो काढायला खूप राग यायचा, मग एक मित्रमंडळी फोटो काढत होती आणि त्यांना सांगितलं चला फोटो काढायला, तर ते रुसून एका रूममध्ये जाऊन बसले होते। अशी एक त्यांच्या जीवनातली कथा सांगितली जाते। म्हणजे प्रवृत्तीच त्यांची उग्र असल्यामुळं कवितेतून सुद्धा सामाजिक प्रश्नावर भाष्य करताना त्याच उग्रतेनं, त्या स्फूर्तिदायक रीतीनं त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत। ज्यावेळेस निरापराध जीवावर अन्याय होत असेल किंवा समाजामधल्या रूढी परंपरा आहेत याच्यावर बोलताना ते आक्रमकपणे बोलतात। तुतारी नावाची सर्वांना श्रुत असलेली कविता आहे त्यांची। तुतारी स्फूर्ती गोफन केली छान, नवा शिपाई पण लक्षात कोण घेतो च्या मजुरावर उपासमारीची पाळी, अंत्यजाच्या मुलाचा प्रश्न, अशा कितीतरी सामाजिक कवितेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्नावर भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या सामाजिक कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे जे सामाजिक मूल्य आहेत, जे समाजामध्ये आज आधुनिक मूल्य म्हणून रुजवली आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद, तर ती मूल्य त्यांच्या कवितेमध्ये, सामाजिक कवितेमध्ये सापडतात। बघा, स्वातंत्र्याचा उद्गार त्यांच्या कवितेमधून कसा येतो हे आपण काही कडव्याच्या माध्यमातून बघा की नवा शिपाई नावाची त्यांची कविता आहे, त्याच्यामध्ये ते स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात। ते असं म्हणतात की नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो तो मी पाय। मी स्वतंत्र आहे आणि मी नव्या युगातला आहे, नव्या मनुतील आहे म्हणजे नव्या युगातला आहे आणि नव्या दमाचा आहे, माझ्यामध्ये ताकद आहे आणि मला कोणी वठणीवर आणू शकत नाही। आणि म्हणून तो म्हणतो की खादाळ असे माझी भूक, चतकोराने मला न सुख, कुपातील मी नच मंडूक, मी काही डबक्यातल्या बेंडगासारखं छोटं विश्व मानणारा नाहीये, तर हे विश्वची माझे घर, अशी जी भूमिका आहे तर ती माझी आहे, असा स्वातंत्र्याचा विचार मांडणारा, स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल बोलणारा हा जो नवा शिपाई आहे तर तो
नवाशिपाई नावाच्या कवितेतून व्यक्त होतं. स्वातंत्र्य ही भावना व्यक्त होते. किंवा जुने जाऊ दे आम्हाला ना लागून, जाळून किंवा पुरून टाका, सावध ऐका पुढल्या हाका, सडत न एका ठाई ठाका, असं जे म्हणतात. म्हणजे इथं सडत बसू नका एका ठिकाणी, तर जुनं जे आहे ते मरून जाऊ द्या आणि ते जाळून टाका, पुरून टाका. काही नव्याचा वेद, नव्या ज्या गोष्टी आहेत, नवं स्वातंत्र्य, नवी समता, बंधुता, हे सगळे नवीन जरी विषय असले तर हे आता इथं समाजामध्ये कुठेतरी रुजले पाहिजे. आणि म्हणून जुन्याचा नाश झाला पाहिजे, वाईटाचा नाश झाला पाहिजे. सर्वच जुनं मारून टाका असं ते म्हणत नाहीत, पण ज्या काही रूढी परंपरा असतील, ज्या रूढी परंपरामुळे समाजाचा विकास खुंटला आहे, ते मात्र आपण जाळून किंवा पुरून टाकलं पाहिजे. आणि आपण वेळीच सावध होऊन भविष्याचा वेध घेतला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी त्यांच्या कवितेमधून मांडलेली आहे. समतेचा विचार ते अनेक कवितेमधून, त्यांच्या समतेचा सामाजिक कवितेमधून येतो. बघा, ब्राह्मण नाही हिंदूही नाही, नमी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडी ती प्रदेश साकल्याचा. ते म्हणतात मी ब्राह्मण नाही. ब्राह्मण नाही म्हणजे एका जातीचा नाही, कुठलीही माझी जात नाही की नेमकी माझी ब्राह्मण जात, ही जात, तशी जात नाही. हिंदूही नाही म्हणजे एका धर्माचा नाही, आणि मी एका पंथाचा नाही. मी काय आहे, सर्वांचा आहे, म्हणून मी कुठल्याच धर्माचा पंथाचा नाही. ते पुढे असं म्हणतात की लहान मोठे मजना कळे, साधू अधम द्वैही गळे, दूर जवळ हा भाव पळे. माझ्याकडे कुठली भावना आहे, तर माझ्यामध्ये वाईट आणि चांगला नाही, लहान किंवा मोठी नाही, हा लहान आहे हा मोठा आहे असं नाही. जी संतांची भूमिका होती, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, हे जे संतांचं विधान आहे की लहान असो, मोठा असो, नारी असो, नर असो, असा कुठलाही भेद आम्ही संत साहित्यामध्ये करत नाहीत किंवा संत त्यांच्या जीवनामध्ये संतांनी केला नाही. तीच भूमिका जी समतेची भूमिका आहे, तर ती केशवसुतांनी मांडली आहे की मी लहान नाही, मोठा नाही, कोण अधम आहे, कोण चांगला आहे हेही मी मानत नाही. कोठेही जा पाया खाली तृणावर्ता भू दिसते, कोठेही जा डोईवरती दिसते नीलांबरते. म्हणजे कुठेही गेलात तर तुमच्या पायाखाली जमीन आहे, डोक्यावर आकाश आहे. या निसर्गानं भेद केला नाही तुमच्या पायाखाली काय द्यायचं आणि डोक्यावर काय ठेवायचं, तर तुम्ही का भेद करता? समतेचं तत्व तुम्ही मान्य केलं पाहिजे, अशी भूमिका या ठिकाणी या सामाजिक कवितेमधून ते व्यक्त करतात. तशीच बंधुतेची सुद्धा भूमिका एका कवितेमध्ये ते मांडतात. बघा, जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. जिकडे जाईल तिकडे माझे मला भाऊच दिसतात, असं केशवसूत आपल्या कवितेमध्ये मांडतात. बंधुतेची भूमिका, मानवतावादाची भूमिका मांडतात. मानव हा सर्वश्रेष्ठ आहे. मानवतावाद म्हणजे काय, तर या जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानव आहे, म्हणून ते म्हणतात देवदानवा नरे निर्मिले हे मत लोका कळू द्या. देवाला सुद्धा निर्माण करणारा माणूसच आहे, दानवाला सुद्धा निर्माण करणारा माणूस आहे. मग या जगामध्ये श्रेष्ठ कोण, मोठा कोण, तर माणूस आहे. म्हणून ते म्हणतात पूजितसे मी कवनाला, तर पूजितसे मी आपुल्याला, आपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजितसे मी विश्वाला. म्हणजे मी विश्वाची पूजा करतो, पण कोणत्या विश्वाची, मी स्वतःची आधी पूजा करतो. मी माणूस आहे, मी कुठल्या देवाच्या पूजेपेक्षा आधी स्वतःची पूजा करतो आणि स्वतःमध्ये विश्व पाहून या विश्वाची पूजा करतो. अशी मानवाला सर्वश्रेष्ठ मानण्याची भूमिका, जी की मानवतावादाची भूमिका आहे, तर ती केशवसूतांनी घेतलेली आहे. बुद्धिप्रामाण्यवाद हाही त्यांच्या कवितेचा विशेष आहे. वंदुनिया या देवा लागुनी धाई धाई मानव रडती, पाय पोसत्या हाना संप्रती देव कशाचे आसरू जे पिती. एका कवितेमध्ये म्हणतात की बुद्धी प्रामाण्यवादी विचार करा, देव कुठं आहे, मंदिरातला देव, दगडातला देव, याला देव मानू नका. कारण ते म्हणतात की जर वंदन करून तुम्ही त्या देवाला, वंदुनिया देवा लागुनी धाई थाई मानव रडती, जर माणसं रडत असतील, माणसाला दुःख देत असेल देव जीवनामध्ये, त्याला वंदन करून त्याची पूजा अर्चा करून जर तो दुःख देत असेल, तर पाय पोसत त्या हाना संप्रती, तुम्ही पायातलं पायतान काढून त्यांना हाना. कारण देव कशाचे आसरू जे पिती, जे लोकांचे आसरू मागत असतील, जे लोकांचं दुःख लोकांना देत असतील, ते देव होऊ शकत नाहीत. आणि म्हणून अशा देवाला तुम्ही मानू नका. अशा पद्धतीचा बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोन केशवसूतांच्या कवितेमध्ये सापडतो. एकंदरीत केशवसूतांची जी सामाजिक कविता आहे, मग तुतारी असेल, नवाशिपाई असेल, अंत्यजाच्या मुलाचा प्रश्न असेल, किंवा मजुरावर उपासमारीची पाळी असेल, आणखी पण लक्षात कोण घेतोच्या करत्यास नावाची त्यांनी एक कविता लिहिली, गोफन केली छान नावाची कविता लिहिली, स्फूर्ती नावाच्या कवितेतून सुद्धा सामाजिक विचार त्यांनी मांडलेले आहेत. तर या सगळ्या कवितेमध्ये केशवसूत स्वातंत्र्य, समता, बंधुता, बुद्धिप्रामाण्यवाद आणि मानवतावाद हे जे 5 आधुनिक काळाची तत्व आहेत, तर ती मांडण्याचा प्रयत्न करतात. तर या पद्धतीनं केशवसूताची भाषांतरित कविता, निसर्ग कविता, प्रेम कविता,
सुनीत रचना, कवी आणि काव्यविषयक त्यांचा दृष्टिकोन असलेली कविता आणि महत्त्वाची म्हणजे सामाजिक कविता. तर अशा कविता केशवसुतांनी लिहिल्या. या सगळ्या कवितेचा विचार केल्याच्या नंतर केशवसुताच्या काव्याची काही वैशिष्ट्ये आपण फक्त मुद्दे त्याचे बघणार आहोत. बघा, केशवसुताच्या काव्यलेखनाचे काही विशेष आहेत. एक आहे म्हणजे आधुनिक मराठी कवितेची त्यांनी सुरुवात केली. मी अगोदरही सांगितलं होतं की आशयदृष्ट्या आणि रचनेच्या दृष्टिकोनातून, दोन्ही दृष्टिकोनातून कवितेला नवं रूप देण्याचं काम, आधुनिक बनवण्याचं काम केशवसुतांनी केलेलं आहे. दुसरं, मराठी कवितेचा चेहरा पालटला. म्हणजे मराठी कवितेमध्ये नवीन विचार आणलेले आहेत. जो चेहरा होता मराठी कवितेचा, जशी भक्तिपर कविता होती, पंडिती वळणाची कविता होती, शृंगार रसपर कविता होती, वीर रसपर कविता होती, तर त्या कवितांना बदलून निसर्ग कविता, प्रेम कविता, सामाजिक कविता, आवेशानं समाजातले प्रश्न मांडणारी कविता, असा एक नवा चेहरा मराठी कवितेला केशवसुतांनी निर्माण करून दिला. तिसरा, नवीन काव्य प्रकाराचे लेखन केशवसुतांनी केलं, हे त्यांच्या कवितेचा विषय. जसं सुनीत रचना नव्यानं त्यांनी आणली, निसर्ग कविता मराठी कवितेमध्ये नव्यानं त्यांनी आणली, प्रेम कविता यापूर्वीच्या कवितेमध्ये फारशी आढळत नव्हती, तीही आणली. अशा नवीन काव्य प्रकाराचं लेखन केशवसुतांनी केलेलं आहे. इंग्रजीचा साहित्याचा जो प्रभाव आहे, वर्ड्सवर्थच्या कविता असतील किंवा इतर साहित्यिकांच्या कविता असतील, तर त्यांचा प्रभाव केशवसुतावर जाणवतो. सुनीत रचनेला त्यांनी प्रारंभ केलेला आहे, हेही विशेष आपण बघितलेलं आहे. क्रांतिकारकत्व हे केशवसुताच्या कवितेचा महत्त्वाचा विशेष आहे, कारण केशवसुताची कविता ही क्रांतिकारक कविता आहे. ती आवेशानं लिहिली जाणारी आणि बदल झाला पाहिजे ही भूमिका मांडणारी क्रांतिकारक अशी कविता केशवसुतांनी लिहिलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद ही 5 केशवसुताच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. आणि शेवटचं वैशिष्ट्य ते म्हणजे पुढच्या कवीवर केशवसुताचा फार मोठा प्रभाव या ठिकाणी जाणवतो. तो कालखंडच केशवसुताच्या विचारानं भारवलेला होता आणि म्हणून तो केशवसुत संप्रदाय म्हणून त्या कालखंडामध्ये एक संप्रदाय उदयास आला, ज्यामध्ये अनेक कवी केशवसुतांना गुरु मानून लेखन करतात. तर असे हे केशवसुत, ज्यांनी आयुष्यामध्ये 132 कविता लिहिल्या आणि या 132 कवितेमध्ये वैविध्यपूर्णता आहे, वेगळेपणा आहे आणि त्यांची जी सामाजिक कविता आहे विशेषतः, तर ती समाजामध्ये परिवर्तन व्हावं यासाठी त्यांनी सामाजिक कविता लिहिली. आणि या सामाजिक कवितेमधून समाजातले विविध प्रश्न अतिशय प्रभावीपणे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा अभ्यासक्रम परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला केशवसुताचा कामा येईल. या व्हिडिओचा निश्चित तुम्हाला फायदा होईल असं या ठिकाणी वाटतं. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका कवीचा विचार करण्यासाठी लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.